आणि फायर आणि भुंगा आपण काय दिसेल एकत्र 100%. हा पुढच्या 26 जानेवारी नंतर पुढच्या महिन्यामध्ये 100% बघायला भेटते. प्रेक्षकांची इच्छा असली तर फायर आणि भुंगा एक फेरा 26 जानेवारीसाठी दिसेल. फेरा कशाला, शर्यतच करूया, चांगलीशी अशी बिनजोड करूया. आता मुंबईला 26 जानेवारीचं मैदान आहे, नाव दिसतं का? हो दिसणार. मथुर तर बघा एकदम पद्धतशीर उभा राहिलेला आहे वाघ. फेरा वेळ झाला वाटतं, मग अशी फिरायला नव्हतं बैल अंडावर आणलाय. बांधाला इकडे बघा रणवीरराव व्यापारी लावलेले कल्याण मथुर आणि तिकडे महबूब आहे. आज 3006 महबूब बघा देखणे रूपाचा महबूब, खंड महाराष्ट्राचा लाडका काली. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण चाललो मऊच्या अड्ड्यात, कारण की कालच आपण आलो. अड्डा वगैरे कसा आहे दाखवलं तुम्हाला संपूर्ण. आता टेम्पो आणला आईला, हे कुठली भाषा नवीन नको आणू. आणि इकडे बघा दिलभर आणलाय आणि आपला ब्रेक वेल बिचवा निखिल पायरा वगैरे कोण आहे आज. आणि याला घरची गाडी आमदार कुठला, ठीक आहे. नंतर एक प्यारा पाडणार आहे घरच्या गाडीचा. आणि मग तुम्हाला प्यारा दाखवायला भेटला तर नक्कीच दाखवा कंटिन्यू. आता आम्ही लगेच निघतो आणि पक्षाची काल थोडक्यात बाईट घेतली आपण, तर त्याला जाऊयात अड्ड्यात. आणि खूप सारे बैल वगैरे आले असतील मोठमोठे, सर्व तुम्हाला दाखवण्याचा कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. त्याला जाऊ दे. काय बोलता तुम्ही, शर्ती येते नाहीत का? कधी आलं आता काम येऊन राहिलं शर्ती ना, कधी कामावर आहे ना त्याच्यामुळे ना, तर मग सुट्टी घेणार होतो मी शर्ती ना का. निखिल तर बिचवा निघला चिकल का आज. मग 100% आपल्या गावातलं बैल आहे. काय मग इथं आणलेला असतो ना मंदिरात आणतो, म्हणजे बैल आपला आज गुलाबात राहील. तर मित्रांनो जाऊयात अड्ड्यात आणि भेटूयात. आता अड्ड्यात आलो आणि इकडे पक्षा 7878 बघा, इकडे थोडी बाईट चालू आहे. आणि इकडे आपला पक्षा काल थोडक्यात आपण इंटरव्ह्यू घेतला आणि आता एक फेरा झाला दुपारी, थोडा आपण लेट झाला. आणि आता पक्ष थोडक्यात शर्यत होईल संध्याकाळी. पहिल्याला दादा टाप वगैरे घालत होतो, पण टाप काय बसले नाही, जास्त जागीरपणा करतात. आता बैल आपण कुठले आता बदलापूर. आणि बैलाचं नाव वगैरे सुंदर. बैल कुठनं वगैरे घेतलेलं, कुठनं साताऱ्यावरनं घेतलेला. कधी घेतलेला? 4-5 वर्ष आली. तुमच्याकडेच बोलतोय, तुमच्याकडे 4-5 वर्ष आली. दावणीला सध्या किती बैल आहेत? 3. कोणकोणती? आणि जे आपण टी शर्ट घातले हिंदकेसरी रायफल, ते रायफल कुठला आपला? बुलबुलचा. आणि आजचं कसं काय नियोजन आहे? एक बैल सांगून शर्यत जमलेली आहे. कुठली गाडी आहे विरुद्ध? पनवेल भागातली. इकडे बघा आशिष पाटील यांचा बादल आणि टिटवी मोठी शर्यत असं काहीतरी. टिटवी इकडे बादल. टीम मंडळी थोडक्यात बोलण्यास संवाद साधू बघूया. मित्रांनो आत्ताच गेलो, टिटवीची मुलाखत घेतली. मुलाखत दुसऱ्या म्हणजे मुलाखत डायरेक्ट टाकणार आहे आणि फाजीरावची घेतली. म्हणजे चांगली मुलाखती भेटल्यात, 5-6 मिनिटाच्या असतील. त्या लवकर ती चॅनलवर ब्लॉग लीड येईल. आता मैदानात मथुर आला आहे आणि महबूबचा सुद्धा टेम्पो आहे. महबूब पण मैदानात गेला आहे, मथुर पण आला आहे. काय माहीत नाही कशी काय एवन जोडी महाराष्ट्राची पहिली की नाही. मथुर तर बघा एकदम पद्धतशीर उभा राहिलेला आहे वाघ. फेरा वेळ झाला वाटतं, मग अशी फिरायला नव्हतं बैल अंडावर आणलाय. बांधाला इकडे बघा रणवीरराव व्यापारी लावलेले कल्याण मथुर आणि तिकडे महबूब आहे. आज आपण शर्यत बघायला भेटलं का माहीत नाही. महबूब सोबत पायरा नक्की काय सांगता येत नाही. या मोठा फॅन आहे का मथुरचा? काय रे रोहित, फॅन आहे का मथुरचा? मथुरचं जाम मोठं फॅन आहे. मथुर बैल त्याची आपण बघायला आलो खास तशी. आणि आज मथुर भेटला बघायला. आज बघायला भेटला, मनाला शांत वाटते. मन शांत वाटतंय का? तुम्ही कधी आला मैदानात? आता सकाळीच आलो. आता जेवून खाऊन मस्त वाटच बघत होतो मथुर कधी येते. आता बघायला भेटला, आज मजा वाटली मैदानात. ठीक आहे 3006
वैभव बघा देखणे रूपाचा वैभव खंड महाराष्ट्राचा लाडका काली सोन्या बघा ताटात उभा आहे एकदम फिटनेसने बघा कसली मोठी आहे फिटनेसने एकदम ओके बैल एकदम देखणे रूपाचा कसला मोठा आहे बघा दिसायला एकदम सोन्या डबी भिवंडी नंतर लक्ष चाललाय शर्तीसाठी लक्ष आमची डलवी भिवंडी बघा भुंगा आणि विठ्ठल नाण्यात गाडीवर ड्रायव्हर मिलिंद शेठ पाटील इकडे गोटचा सर्जा मोठी शर्यत असणार आहे आजची खूप मोठी शर्यत आहे भुंगासाठी बघण्यासाठी पब्लिक बघा किती आले खास भुंगाला बघण्यासाठी नुसती पब्लिक आहे आम्हाला नाही भुंगाचा पॅन आहे काय भुंगा आवडतो का जाम मला भाई आवडते लय स्पीड लावत आहे सगळं हिंदकेसरी बॉलला हरकत नाही गाडी एक नंबरला आलती थोडक्यासाठी तसं बोलत आपण तसं हिंदकेसरी आणत मानले बाबा शिवानी मोठा सर्जा भुंगा आता या की घरी नाना इकडे नाना इकडे बघा नाना आता कशी वाटेल गाडी सांग पण मुंबईमध्ये गुलाब घेतला कसं वाटतंय पहिलाच गुलाल पहिलीच मुंबई ह्या वर्षी मुंबईमध्ये आज आला कधी आला तुम्ही सकाळी आला आता रात्री आलो तुम्ही देशाच्या तिकडे झोपलो आता मुंबईला 26 जानेवारीचं मैदान आहे नाव दिसतात का हो दिसून येते का बरोबर एक नंबर चला शेठ कसं वाटतंय चांगलं वाटतं चांगली गाडी पळाली नाना कधी आलते नाना आजच आलते सकाळी आणि खूप प्रेक्षकांनी बघितला नाना पण मुंबईमध्ये दिसले ते पण भुंगा असेल तिथे नाना 100% असणार आता बसून नाना असतीलच आणि आमचं प्रेम आणि नानांचा आशीर्वादामध्ये भुंगा गुलाल जाते आनंद वाटतो 100% दादा आता भुंगाची फॅन फॉलोईंग पण खूप वाढत चालले काय सांगता फॅन फॉलोईंग बद्दल त्यांच्या काय नाही असंच प्रेम करत राहा भुंगावरती भुंगा कुठेच तुम्हाला नाराज करणार नाही आणि आणखीन जास्त फॅन फॉलोअर्स वाढू दे आणि सगळ्यांचा आशीर्वाद भुंगावरती राहू दे आणि 26 जानेवारीला एक मोठा मैदान आहे जसं हिंदकेसरी घाटाव पुसेगाव असतो तसं आपला मुंबईचा हिंदकेसरी म्हणजे आपलं 26 जानेवारीचं देसाई मैदान तेव्हा काय नियोजन असणार आहे बघूया तेव्हाचं नियोजन तेव्हाच काय आता पहिला सांगितलं तर हुशार होतात लोक तेव्हा पण चांगलंच आपलं कमबॅक होईल आणि सुंदर अशी गाडी पळेल आणि गुलालातच राहील एवढं सांगतो आणि आपल्याला अशी मोठी खरेदी वगैरे काय नवीन दिसणार का नाही आताच सध्या काय घरी दावणीला 5-5 बैल आहेत 5 बैल बाहेर आहे तेजा आहे परत आपला एक वासरू आहे हिटलर परत जपान आहे एवढे बैल असं नियोजन होत नाही भुंगाच्या बरोबरीला थोडी सोड करणार आता वासरू आपण बघूया थोड्याच दिवसात पुढच्या सीझनपर्यंत आपण घेण्याचा प्रयत्न करूया आणि फायर आणि भुंगा आपण काय दिसेल एकत्र 100% पुढच्या 26 जानेवारी नंतर पुढच्या महिन्यामध्ये 100% बघायला भेटते प्रेक्षकांची इच्छा असली तर फायर आणि भुंगा एक फेरा 26 जानेवारीसाठी दिसेल फेरा कशाला शर्यतच करूया चांगलीशी अशी बिनजोड करूया आणि प्रेक्षकांसाठीच ही बैलं पळतात आणि त्यांनी जर आम्हाला सांगितलं का बाबा ही गाडी पळवा तर 100% प्रेक्षकांसाठी पळवा आणि त्याच्या आणखीन जर प्रेक्षकांचं मन असेल
तर आणखीन दुसरे कुठल्या बैलांसोबत भुंगा पळायला पाहिजे असं प्रेक्षकांचं मत असेल 100% तेव्हा त्या बैलांबरोबर भुंगा आपण पळूया. तर प्रेक्षक बोलतील तसं होणार. 100% बघून घ्या. शेवटी त्यांचंच प्रेम आणि त्यांचा आशीर्वादमुळे आपला भुंगा आज गुलाला लागतो. नक्कीच दादा, कारण की मित्रांनो पाहू शकता मिलिंद शेड हे शब्द दिलेले आहे की जेव्हा तुमच्या आवडीचा बैल असेल त्याच्यावर आपला भुंगा पळताना दिसणार. दादा नक्की द्या. 100% फोटोशूट चालू आहे. बरीच सारी पब्लिक पाठवून येते. अड्ड्यापासून भुंगा बरंच फिरलो. भुंगा मैदानापासून खूप अंतरावर बांधलेलं आहे लांब. इकडे तेजा भुंगा आताच विजयाचा गुलाल घेऊन आलाय भुंगा. थोडी तुम्ही पाठीच हो ना. नानांची आणि मिलिंद शेठ यांची थोडक्यात बाईट घेतली आणि ते आत्ताच आपल्या चॅनलवर आली असेल. तर जाऊयात थोडक्यात आणि बघूयात मैदान वगैरे थोडक्यात शर्तीवरती आणि मग निघूयात. आता आम्ही अड्ड्यातून निघलो. मिलिंद शेठची थोडक्यात बाईट घेतली आणि आता निघतो अड्ड्यात ना, कारण की मोबाईलची चार्जिंग पूर्ण गपली. मला जाऊयात आणि भेटूया अशाच एका नवीन सुंदर ब्लॉगसोबत. बरं, बाय बाय.